दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या 11व्या स्मृती दिनानिमित्त 4 हुतात्मा स्मारक सोलापूर येथे डॉक्टर दाभोळकर यांचा 15 पुस्तकांचा लोकार्पण सोहळा आणि नंतर निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला। प्रसिद्ध इतिहास अभ्यासक आणि लेखक सरफराज अहमद यांच्या हस्ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा एकूण 15 पुस्तकांचा लोकार्पण सोहळा 4 पुतळा येथे सकाळी 6:30 वाजता करण्यात आला। त्यानंतर 7 वाजता 4 हुतात्मा स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, डफरीन चौक, महापौर बंगला, महात्मा गांधी पुतळा रेल्वे स्टेशन जवळ या मार्गे निर्भय मॉर्निंग वॉक करण्यात आला। सदर कार्यक्रमास सर्वसामान्य नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शरदचंद्र पवार प्रशाला सोलापूर येथे दुपारी 4 वाजता राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन साजरा करण्यात आला। यात डॉक्टर अस्मिता बालगावकर यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी काही प्रात्यक्षिकांसह प्रयोग करून चमत्कार सादरीकरण केले। ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी बुवाबाजी त्यामागील विज्ञान मुलांना समजून सांगितले। अशा पद्धतीने विविध उपक्रम राबवून डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यात आले। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेच्या कार्याध्यक्ष डॉक्टर अस्मिता बालगावकर, अध्यक्ष प्राध्यापक शंकर खळसोडे, सचिव लालनाथ चव्हाण यांच्यासह ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, लता ढेरे, निशा भोसले, उषा शहा, अंजली नानल, शकुंतला सूर्यवंशी, संजीवनी देशपांडे, डॉक्टर राजेंद्र सिंह लोखंडे, सुरेश व्यवहारे, छाया मोरे, ब्रह्मानंद धडके, बीडी गायकवाड, आरडी गायकवाड, केदारीनाथ सुरवसे, प्रसाद अतनूरकर, प्रकाश कणकी, निनाद शहा, ॲडव्होकेट बेसकर, दत्ता चव्हाण, पूजा चव्हाण, विनीत जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।